मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प अर्थात छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यानच्या एका मार्गिकेचे काल उद्घाटन झाले. तब्बल 14,000 कोटी रुपये खर्च करून देशातील व मुंबईतील पहिला सागरी किनारा रस्ता प्रकल्प बांधण्यात आलाय. भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना ठरणारा हा प्रकल्प मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय ठरणार आहे. याच बहुचर्चित मुंबई कोस्टल रोडबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ऋतुल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी. वरळी सी लिंक ते प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर अशी एकूण 10.58 किमी लांबी असलेल्या कोस्टल रोडची एक मार्गिका सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे वरळी ते नरिमन पॉइंट हा रस्ता 8 ते 10 मिनिटात कापणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाचे साधारणपणे 85% काम पूर्ण करण्यात आले. सध्या त्याची एकच मार्गिका सुरू झाली असली तरी त्यामुळेही मुंबईकरांना खूप फायदा होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला. या प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूया. कोस्टल रोडमुळे मुंबई उत्तर दक्षिण आणि दक्षिण उत्तर रहदारी मुक्त आणि अखंडित होणार आहे. पेडर रोड, लाला लजपतराय रोड, खान अब्दुल गफ्फार खान रोड आणि अनेक लगतच्या रस्त्यांवरील वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होऊन वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे. ज्यामुळे बेस्ट सेवेसारख्या इतर सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांची गती सुद्धा वाढणार आहे. कोस्टल रोडची समुद्री भिंत नैसर्गिक पद्धतीने बांधण्यात आल्यात. यामुळे सागरी जीवजंतूंच्या जाती संरक्षित होत त्यांचा नैसर्गिक अधिवास कायम राहील, ज्यामुळे पर्यावरणीय समतोल राखला जाणार आहे. या मार्गाचे बांधकाम होत असताना एका विशिष्ट मशीनचा प्रयोग करण्यात आला होता. कोस्टल रोड प्रकल्पातील दुहेरी बोगद्यांची लांबी प्रत्येकी 2.7 किमी इतकी आहे. बोगदा खणणाऱ्या यंत्राने खोदण्यात येणाऱ्या प्रकल्पांपैकी हा भारतातील सर्वात मोठा बोगदा आहे. याचा व्यास 12.19 मीटर इतका आहे. या प्रकल्पासाठी खास यंत्र मागवण्यात आलं होतं, ज्याचं नाव मावळा असे ठेवण्यात आलं. बोगदा खणणारे मावळा हे या प्रकल्पातील महत्त्वाचे यंत्र होते. मावळा टनेल बोरिंग मशीनचे वजन तब्बल 2,300 टन इतके होतं. मावळा या यंत्राची उंची अंदाजे 4 मजली इमारती एवढी होती. देशातील इतक्या मोठ्या यंत्राने बोगदा खणण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. यातील पहिला बोगदा खणण्याची सुरुवात जानेवारी 2021 मध्ये करण्यात आली. हा बोगदा जानेवारी 2022 मध्ये पूर्ण झाला, तर दुसरा बोगदा खणण्यासाठी सुरुवात एप्रिल 2022 मध्ये करण्यात आली. हा बोगदा मे 2023 मध्ये पूर्ण झाला होता. एकाच प्रकल्पामध्ये रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्र तसेच टेकडी खालून बोगदा, हरित क्षेत्राची निर्मिती असणारा हा मुंबईतील एक महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे अंदाजे 70 हेक्टर हरित क्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल व मुंबईकरांचे जीवनमान सुधारेल. याच सोबत इतर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल व सुरक्षित व जलद प्रवास करता येणार आहे. सागरी तटरक्षक भिंत प्रस्तावित केल्यामुळे सध्याच्या सागरी किनाऱ्याची धूप होण्यापासून संरक्षण होईल, तसेच वादळी लाटा व पुरापासून संरक्षण होईल. सागरी किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या अंदाजे 70% वेळेची बचत आणि 34% इंधन बचत होणार आहे. या इंधन बचतीमुळे प्रतिवर्षी विदेशी चलनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. याच सोबत ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण कमी होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात अनेक आव्हाने देखील आली, पण त्यावर मात करत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आलाय. हाजी अली आणि वरळी येथील मच्छीमार समुदाय बांधकामादरम्यान अंशतः प्रभावित झाला. त्यांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामाचे आकलन करणे, त्यांना मान्य असलेले नुकसान भरपाईचे पॅकेज तयार करणे हे मोठे काम होते, जे सरकारने मोठ्या कुशलतेने पार पाडले. प्रियदर्शनी पार्कच्या क्षेत्राखाली TBM मशीन चालवणे, मलबार हिल येथील 150 वर्ष जुन्या जलसाठ्याच्या खाली बोगदा करणे, मरीन ड्राईव्ह आणि वरळी सीफेस यांसारख्या महत्त्वाच्या रस्त्यावरील प्रमुख युटिलिटी डायव्हर्जन रहदारीला अडथळा न आणता उभारण्याचेही आव्हान होते, ज्यावर मात करत या मार्गाचे काम पूर्ण झाले. या मार्गामुळे 45 मिनिटांचा प्रवास 20 मिनिटावर आलाय. या मार्गाच्या मान्यतेसाठी अनेक वर्ष संघर्ष सुरू होता, पण केंद्राकडून काही तांत्रिक कारणास्तव मंजुरी मिळत नव्हती. पण देशात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी बैठका घेऊन आणि विशेष प्रयत्न करून केंद्राकडून हा प्रकल्प मंजूर करून घेतला. भारतात प्रथमच कोस्टल रोडवरील बोगद्यांमध्ये सकार्डो वायुविजन प्रणालीची व्यवस्था उभारण्यात आली आहे. यासोबतच या दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्यवस्थापन नियंत्रण प्रणालीचीही व्यवस्था उभारण्यात आली आहे. आपत्कालीन निर्वासनासाठी प्रत्येक 300 मीटरवर छेद बोगदे बांधण्यात येत आहेत. तसेच उपयोगिता सेवेसाठी बोगद्यामध्ये युटिलिटी बॉक्सची व्यवस्था करण्यात आली.
या बोगद्यात 3 वाहतूक मार्गिका असतील. यापैकी एक मार्गिका आपत्कालीन सुविधा जसे की रुग्णवाहिका, अग्निशामक बंब यांसारख्या वाहनांसाठी राखीव असेल, तर एक मार्गिका बेस्ट आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी समर्पित असणार आहे. ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महा MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.